मी सय्यद सफर शोगत. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. करण्यात येत आहे. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून जगणं कसं असतं हे अनिलराव कडून खरं शिकण्यासारखं आहे. साठी उभं करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर खरंच आपल्यामधून एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला नेता, एक चांगला जिल्हा परिषद सदस्य आणि एक चांगला समाजकर्मी हरपला आहे. अनिल भाऊ असा एखादा कार्यकर्ता इतक्या धाडसानं समाजाच्या प्रश्नावर बोलत नाही. बऱ्याच वेळात असं वाटतं मी लय जोरात बोललो तर मला पुढचा फौजदार काय म्हणेल, मला एखाद्या याच्यात गुतडीत आणील का, माझ्यावर तक्रार आली तर केली तर माझं कोणी ऐकेल का, मी ज्यांच्यासाठी ज्यांचा आवाज आज झालोय ते तरी माझ्या बरोबर राहतील का, असे सगळे प्रश्न असताना त्यांना त्याची कधी ख्यास लागली नाही. त्यांनी कधी मी पीआयला बोलतोय, कधी डीवायएसपीला बोलतोय, कधी प्रांताधिकाऱ्याला बोलतोय, कधी तहसीलदारला बोलतोय, याची कधी त्यांनी भीती बाळगली नाही. आणि म्हणून भाऊंचं वागणं, बोलणं, चालणं हे प्रचंड मोठं हिमतीचं होतं. असा माणूस आपल्यातून जाणं, असा माणूस या राजकीय क्षितिजावरून गायब होणं खरं म्हणजे ही अत्यंत दुःखद आणि मानाला क्लेशदायक अशी घटना आहे. आपण त्यांच्याच मंडळीला त्या खुर्चीवर बसू, त्याच वेळेस ही शरद केली वाहिली असं मला वाटतं. नाहीतर काय असतं, व्यासपीठावर भाषण करायला फार लोक बोलतात, व्यासपीठावर फार भाषण होतात, पण त्याचा काय उपयोग होत नाही. माणूस गेला, आपल्या देशातली एक प्रथा आहे, ज्यावेळेस माणूस आपल्यातून जातो त्यावेळेस तो फार मोठा होतो, तो आपल्यात असतो त्यावेळेस तो लहान असतो. ही देशाची आपली प्रथा आहे. माणूस गेला का तो मोठा झाला समजायचा, मग तो छोटा का कार्यकर्ता असतो, फार मोठा होतो तो आभाळापर्यंत. परंतु जिवंत असताना तसं काही नसतं. म्हणून सगळ्यांना माझी एक विनंती राहील का, ह्या मी जे सांगतो पत्रकार बी आहेत म्हणजे पेपर मध्ये द्या का, असं आम्ही या सभेत ठरवलेलं आहे सर्व पक्षांनी. तर याच्यानंतर अनिलरावचीच मंडळी तिथं त्या खुर्चीवर जाईल, त्याच वेळेस आमची खरी श्रद्धांजली ठरेल, हे सांगायचं फक्त. त्या पक्षात एकत्र काम केले, त्यानंतर अनिलरावांना लिफ्ट भेटली आणि ते जिल्हा परिषदेपर्यंत गेले. खरं तर अनिलरावांचा त्यांच्या हुशारीवर, राजकारणावर त्यांचा अतूट असा विश्वास होता. या विश्वासातून त्यांनी हे साध्य केलं आणि लोकांनी त्यांना भरभरून साथ दिली. यापुढेही कराळे कुटुंबियावर अशीच साथ देतील असा विश्वास व्यक्त करतो माझ्या पाथर्डी तालुका शिवसेनेच्या वतीने. त्यानंतर संपर्क प्रमुख संजयजी घाडी साहेब, सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विजय पाटील साहेब आणि विधानसभा संपर्क प्रमुख मोरे साहेब यांच्या वतीने, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या वतीने त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभावी. परंतु एवढं मोठं अभ्यासू नेतृत्व तयार झालं होतं की त्याला सांगितलं जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून हे पैसे माझे जे वाट्याला येणार आहेत हे त्या कामावर टाका आणि त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे. त्या अधिकाऱ्यांनी ते मंजूर केलं आणि किडनीमध्ये घेऊन सांगितलं हे काम संपलं. मग तर करंजीचा मंदिराचा प्रश्न असो, रफिक सेट नाही तर तिसगावचे प्रश्न असो, नाही तर सामाजिक कोणतं काम असो, हाटर खांद्यावर होता आणि ते काम होईपर्यंत माणूस स्थिर बसत नव्हता. एक चळवळीतल्या नेतृत्वाला आपण आज गमावलंय. थोडासा
काय झालं असेल ते किंवा इतकंच आयुष्य होतं त्या तिथपर्यंतच आपण त्या माणसाचा विचार घेऊ शकलो. आज आपल्या ते नाही तर आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली सर्वांच्या वतीने अर्पण करतो. आणि मोहनराव पालवे जिल्हा परिषदला भाजप आणि शिवसेनेत उभा राहिले आणि त्यावेळेस शिवाजी म्हणजे दिलीपराव वांडेकर, सुधा वांडेकर, देवीदास वांडेकर, आडगावचे काही कार्यकर्ते, हनुमान टाकळीचे तो आपला शिवसेनेचा कार्यकर्ता त्या काळातला उघडे का काय, अशी अनेक मंडळी त्यावेळी शिवसेनेमध्ये आकर्षित झाली आणि तिने पश्चिम भागामध्ये नवे सबंध तालुक्यामध्ये त्याचे एक वेगळं वातावरण निर्माण झालं, तयार झालं. आणि माझ्या भाऊसाहेबांनी सांगितलं की 95 साली भाजपच्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये पंचायत समिती गेली आणि त्यावेळेस भाजपचे पहिले सभापती म्हणून मन्यार भाऊसाहेबाला त्यावेळेस पक्षांनी नेत्यांनी संधी दिली आणि त्यानंतर ही साई मंडळी खूप जोराने कामाला लागली. मी फार तपशिलामध्ये जात नाही, पण अनिलकडं 2 एकर जमीन, उत्पन्नाचा काही दुसरा भाग नाही, सोर्स नाही आणि राजकारणाचं वेळ, शिवसेनेबद्दल बाळासाहेब ठाकरेंबद्दल भयंकर आदर आणि निष्ठा आणि या वाटचालीतून त्यांनी हा संघर्ष करीत राजकारण मोहनरावला 3 वेळेस आहे ना शिवाय की मोहनरावला 3 वेळेस मिरी करंजी गटातून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडून दिलं तुम्ही सर्वांनी. त्या पद्धतीने अनिलरावांचं त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. अशा प्रकारचं खरं म्हणजे संघर्षातून तयार होणारं नेतृत्व खूप वर्षानंतर तयार होत असतं. असं एक नेतृत्व आमच्यातून गेलं आणि सतत दुसऱ्याचा विचार करणारा माणूस असं म्हणायला हरकत नाही. कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही. अगदी आत्ता म्हणजे राजकदादांच्या निवडणुकीत देखील मला सतत फोन करायचे, दादा हा व्यक्ती तुमचं पाहुणा आहे, तुमचं ऐकणारा आहे, त्याला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी संघर्ष करणारा हा माणूस आपल्यातून निघून गेला. त्याच्यामुळं खरं म्हणजे खूप दुःख वाटतं. मी माझ्या परिवाराच्या वतीने अनिलरावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वराने त्यांच्या आत्म्यास स्थिर शांती द्यावी आणि दादांनी अभयरावनी जो काही मुद्दा मांडला सगळ्यांना अगदी आम्हाला देखील दादा जबाबदारी द्या, काही सांगा, आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे उभं राहू असं या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं. अनिलरावांनी संघर्ष खूप केला. जर कोणावर विश्वास टाकला तर अनिलराव हा पक्का विश्वास टाकायचा. आत्ताचं जर तिथं पाहिलं गाड्या सरांवर खूप मोठा विश्वास खऱ्या अर्थाने त्यांनी टाकला होता आणि गाड्या सरांच्या शब्दाच्या बाहेर हा माणूस कधी गेला नाही. ज्यावेळेस आमच्यावर काही प्रसंग आले त्यावेळेस अनिलराव हिरारीने पुढे आला आणि गेली आत्ताच्या निवडणुकीत त्याचं एकच वाक्य असायचं, उमेदवार झालेला अन्याय आपल्याला भरून काढायचा. आणि म्हणून ह्या मतदारसंघाला एक हुशार नेतृत्व लाभलं पाहिजे, त्याच्यासाठीच आपल्याला काम करायचं. आणि त्यावेळी खरा विडा उचलला होता. मग गाडेसर झाला, दादांच्या नेतृत्वाखाली खूप सगळ्यात जास्त तकतक अनिलरावांची असायची. आणि म्हणून एक हुशार नेतृत्व सगळ्याच्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या प्रयत्नांनी ह्या रावरी मतदारसंघाला लागला. इथून मागच्या माणसाबद्दल बोलायला नको, पण अनिलरावला खूप त्रास दिला. त्या त्रासाची भर आपल्याला इथून पुढे कायम आपल्या ध्यानात राहिली पाहिजे. आपल्या माणसाला खूप त्रास झाला आणि म्हणून ज्या माणसाने एवढा जीवातून प्रेम केलं इथून आधीच्या आमदारावर, त्या माणसाने आतापर्यंत त्यांच्याकडे ढुकून पाहिलं नाही. त्या अनिल कराड्याचा इतिहास पहा. अनिल कराड्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून जर तुला राजकीय जीवनामध्ये प्रवेश करता आला तर आयुष्यात तुला कुठलीही कमी पडणार नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी संभाजीरावांनी आव्हान केलं, आदररावांनी ती बाजू उचलून धरली. मला आनंद आहे की आपण सगळीजण माणसं आपला पक्ष आपला भाग विसरून कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर जर अशी वेळ आली तर त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे. आणि हा जो आवाज आहे, हा जो विचार आहे, हा एक संस्काराचा भाग आहे,
आणि हे संस्कार आपण राजकारणामध्ये निश्चितपणे जोपासले पाहिजे. आणि म्हणून व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या बाहेरील सर्व राजकीय असो सामाजिक वेगवेगळ्या पक्षाच्या सर्व लोकांना माझी एक कळकळीची विनंती राहील की ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता असा खाईत सापडतो त्यावेळेस त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा वेगळी वाट धरायला नको, त्याची वाताहत व्हायला नको. म्हणून सर्व समाजानं संघटित होऊन सर्व नेत्यांनी संघटित होऊन त्या कुटुंबाला एक आधार दिला पाहिजे. अनिलरावचं नाव पुढं आणि अनिलराव भांडायला एक नंबर असायचे. कुणाही बरोबर वैर घ्यायची तयारी असायची, फक्त माझ्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे, त्याच्या अडचणीत मी उभा राहिलो पाहिजे. दवाखान्यापासून तर आर्थिक मदतीपर्यंत कर्ज काढून देण्यापर्यंतचे कामं अनिलराव करायचे. राजकीय जीवनामध्ये माणसाने कितीही समाजासाठी केलं तर शेवटी फक्त एक श्रद्धांजली म्हणून किंवा एक श्रद्धांजली वाहिली म्हणजे त्याची जबाबदारी संपते. पण निश्चित मला या ठिकाणी वाटतं की अनिलराव बद्दल आपल्या सर्वांची अजून खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी शिल्लक आहे. याच्या काळामध्ये त्या कुटुंबियाच्या मागे कोणत्याही बाजूने उभं राहायची वेळ आली तर आपण सर्वांनी त्या कुटुंबियाबरोबर उभं राहिलं पाहिजे, त्या कुटुंबियाला आधार दिला पाहिजे. तीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी श्रद्धांजली अनिलरावला या ठिकाणी होईल असं मला वाटतं. बघितलेलं आहे. आणि म्हणून हेही मी पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करेन की आपण काळजी घ्या, त्या माध्यमातून आपल्या घरच्यांची देखील काळजी या निमित्तानं घेतली जाईल. पुन्हा एकदा अनिलरावांना मी राहुरी नगर पाथर्डी आपल्या या मतदारसंघाच्या वतीनं अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आता जो विषय निघाला दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सर्वजण आता झालेल्या चर्चेप्रमाणे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आपापल्या गावामध्ये प्रयत्न कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तोषावे तोषो निमज द्यावे पसाये दान हे जे खळांची व्यंकटे सांडो तया तिमिर सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसुधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची नांदळी अनुरात व मंडळी भेटो तया होता चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जार्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजे जो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दुष्टादुष्ट विजय होवावेजी एतमने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो एनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला एनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला एनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरिओम शांती शांती शांती. आणि उभं आयुष्य खरं राजकारण करणं आजकालच्या परिस्थितीमध्ये खरं सोपं नाही. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि पूर्ण वेळ हा राजकारणाला द्यावा लागतो. आणि राजकारण हे काय पैसा कमवण्याचं साधन नाही, तर एक लोकांच्या कामाची तळमळीतून कार्यकर्ते जे पळतात, ही जी नेतृत्व तयार होतात, ही एक ईर्ष्या असते, एक लोकांची कामं करण्याची एक धडपड असते आणि त्या हेतूनं एक पूर्ण वेळ राजकारण खरं करणारी आता एक ही या पिढीमध्ये अशी वेळ आलेली आहे. आणि म्हणून हे करत असताना बऱ्याचदा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या देखील माणूस मागं पुढे पाहतो. आणि ज्या माणसाने समाजाकरता आपलं उभं आयुष्य घालवलं असेल, दिवस रात्र समाजाकरता जर एक केला असेल, तर समाज म्हणून आपली देखील आता जबाबदारी येते की अशा अवस्थेमध्ये अशा परिस्थितीमध्ये त्या माणसांच्या कुटुंबाकडे बघण्याची ही आपली देखील सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून कोण कुठल्या पक्षाचा काय इथं काही विषय येणार नाहीत. म्हणून आता दादांनी उल्लेख केल्याप्रमाणे खरं एक 3-4 आपण प्रमुख माणसांनी, मी देखील आहेत, आपणही इथं बसलेले प्रमुख जबाबदार, या भागातली सर्व जबाबदार नेते मंडळी आहात. माझ्या विधानसभा मतदारसंघाची आता इथली 39 गावं येतात. तर प्रत्येक गावावर दादा आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक ठराविक 4-5 माणसं, मी देखील त्याच्यामध्ये असेल, आपण प्रत्येक गावात आपले कार्यकर्ते आहेत, समोरच्या पार्टीचे
सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, असे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याकडेही आपण त्यांना जेवढं शक्य होईल अशी गावचा आकार बघून, गावाचं सगळं बघून आपण एक जबाबदारी देऊ. हे काय कंपल्सरी असा विषय नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि एक मोठी रक्कम उभी करून त्या कुटुंबाला खरं आधार म्हणून आपण दिली पाहिजे. आणि म्हणून आपल्या इथं बसलेल्या पैकी प्रमुख नेत्यांची एक कमिटी स्थापन करून मी देखील आपल्याला जेव्हा हे असेल प्रत्येकाशी मी देखील बोलेल आणि या 39 गावामधनं आणि पलीकडचेही काही गावं असतील त्यातनं देखील आपण प्रयत्न करूयात आणि एक मोठी रक्कम आपण ह्या कुटुंबाला देणं ही आपल्या सर्वांचं खरं जबाबदारी आहे. आणि त्या अर्थानं आपण प्रत्येक गावातल्या लोकांवर, कार्यकर्त्यावर ते आजच आपण आपले त्याला सांगून एक जबाबदारी देऊ. इथं बसलेले आपण देखील सर्व प्रत्येक आपापल्या गावातले जबाबदार व्यक्ती आहात आणि ज्या माणसाने आपल्याकरता पक्षभिक्ष न बघता उभं आयुष्य आपल्याकरता, आपल्या कामांकरता जर दिलं असेल तर अशा वेळेस त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.